आताची मोठी बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात कंटेनर मधील ई वाचनालयाचे आयुष्य किती? लाखो रुपये खर्चूनही शाश्वतेवर प्रश्नचिन्ह। वर्धा नगर परिषदेकडून शहरातील विविध विभागात उभारण्यात आलेल्या कंटेनर मधील ई वाचनालयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,00,000 रुपयांचा निधी खर्च करून 8 ई वाचनालय उभारण्यात आली असून प्रत्येक वाचनालयासाठी सुमारे 78 लाख रुपये खर्च करण्यात आलाय। मात्र एवढा खर्च करूनही कायमस्वरूपी इमारतीऐवजी कंटेनर मध्ये वाचनालय उभारण्याचा निर्णय योग्य होता का, असा सवाल नागरिक आणि नव्याने निवडून आलेले नगरसेवक उपस्थित करतात। संबंधित कामांना जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता तसेच समाज कल्याण विभागाच्या स्थळ निरीक्षणानंतर मंजुरी मिळाली होती। प्रभाग क्रमांक 5, 12, 15, 16 आणि 18 अशा विविध भागात ही ई वाचनालय उभारण्यात आली असून काहींचे उद्घाटनही झाले आहे। मात्र अनेक ठिकाणी अद्याप विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद दिसून आलेला नाही। निधीत सुसज्ज वातानुकूलित आणि कायमस्वरूपी इमारत उभारून वाचनालय, अभ्यासिका, वायफाय व ग्रंथ संपदा उपलब्ध करून देता आली असती। तसेच या प्रकल्पाचा दोषदायित्व कालावधी किती आहे, काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले का आणि उणीवा आढळल्यास त्याची दुरुस्ती झाली का, याबाबतही माहिती जाहीर करण्याची मागणी होत आहे। त्यामुळे कोट्यवधींचा खर्च झालेल्या या प्रकल्पाच्या शाश्वतीबाबत आता नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे। नगर परिषदेने कंत्राटदाराचे घर भरले का, की कंत्राटदारासोबत नगर परिषदेने मांजा सुताई केली, अशा अनेक चर्चेने आता उधाण येत आहे। संबंधित कंत्राटदार जोतवारीवर कारवाईची मागणी केली जाते।